हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्यूट स्वरूप 05 आणि बरेच काही. तर आज आपण स्वामींचे पुण्यतिथीनिमित्तानं स्वामींच्या निर्वाण कथा आणि त्यामागील लीला मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी होते, स्वामी आहे, स्वामी असणारच, हम गया नहीं जिंदा है, या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिले वाचले तरी मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते. वाईट गोष्टींशी, संकटांशी बिनदिक्कत तलवार घेऊन लढा. या युद्धात पूर्व कमान तुमच्यावरही वार होतील, तुम्हीही खाली पडाल, पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील. शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त रणछोडदास होऊ नका, कारण स्वामींना हे कदापि नाही आवडणार. स्वामींनी आपल्याला निर्वाणाआधीच भक्तांना संकेत देण्यास सुरुवात केली होती. आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागून घेतल्या होत्या. खडावा, दंड या सर्व गोष्टी होत्या, त्या सर्वांना वाटून टाकल्या. त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटले. पावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले, महाराज काहीतरी आपल्याजवळ ठेवा. तर स्वामी म्हणाले, ही लंगोटी पण माझी नाही, मला काय रे करायचे या वस्तू. कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे भक्त. स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती, पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते काही स्वामींना बोलले नाही. एकदा स्वामी त्यांना म्हणाले, काय रे वामण्या, घरात एवढे धान्य भरून ठेवले, पण आम्हाला काय कधी जेवायला बोलवले नाहीस. त्यावेळी वामनराव म्हणाले, सगळं तुमचंच आहे, कधीही या घरी स्वामी. स्वामी त्यांना म्हणाले, असं म्हणतोस तर भाकरी आणि ठेचा करून ठेव, येतो गुरुवारी. वामनराव आनंदात घरी परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी जेवणाची स्वामी आले, पण ते एकटेच होते. त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता. वामनरावांनी स्वामींचे स्वागत केले आणि स्वामींना विचारले, एकटेच आलात, कुणाला बरोबर नाही आणले. तेव्हा स्वामी म्हणाले, तुला कशाला नुसत्या चांबार चौकाशा, आम्हाला भूक लागली, जेवायला वाढ. आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केले. वामनराव भरून पावला. स्वामींनी त्याची इच्छा पूर्ण केली, पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसून देईना, म्हणून त्याबद्दल विचारणा करण्यासाठी अक्कलकोटला एका भक्ताला पाठवले. तेव्हा त्या अक्कलकोटवरून परत आलेल्या भक्तांनी सांगितले, स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला. असे हे आपले स्वामी. चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच शके 1071 म्हणजेच इसवी 1949मध्ये छेलीखेडे ग्रामामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने अत्यर्क अवधूत आणि मोलबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून शके 1800च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक 30 एप्रिल 1878 दुपारच्या 4 ते 4:30च्या सुमारास देहत्यागाची लीला केली. की आम्ही 800 वर्ष त्याच देहातून कार्यरत असू. पुढचे हजारो वर्ष ते कार्य चालूच राहणार आहे. शिवाय त्यांचे वचन आहेच की हम गया नहीं जिंदा है. त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेले नाही आहेत, ते आपल्यातच आहे. फक्त एवढेच आहे ते की आपले कार्य पडद्यामागून करावयास सुरुवात केलेली आहे. इतकं स्वामी पूर्ण विश्वास आहे, तर त्यांनी दुसऱ्या कुण्या निजधामात जायची गरजच काय. स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुफेत स्वामी भक्तांनी जड अंतकरणाने त्यांचा देह ठेवला. पण बाळप्पा मात्र रोज अत्तर लावायला त्या गुफेत उतरत असत. त्या दिवसानंतर पुन्हा 4 दिवसानंतर स्वामींनी डोळे उघडून बस असं सांगितलं. त्या दिवसानंतर कुणीही त्या गुफेत उतरलं नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला. देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलंगे गावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले होते. स्वामी निलंगे गावच्या वेशीबाहेर प्रगटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही, तर पूर्ण सेवेकऱ्यांबरोबर प्रकटले होते. गावातील सर्वांचे दर्शन झाल्यानंतर ते सगळ्याच्या सह कुठेतरी निघून गेले. सगळ्यांनी खूप शोधाशोध केली. शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला. तोवर दुपारी आणखी एक लीला घडली. स्वामी जहागीरदार दादांच्या वाड्यात एकटेच स्वामी प्रगटले. पूजा अर्चा स्वीकारली, पण मौन बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच अदृश्य झाले. इकडे तो माणूस मंगळवारी झालेली समाधीची स्वामींची वार्ता घेऊन परतला. निलंगे गावच्या भक्तांचा या अतर्क्य स्वामींच्या लीलेचे आश्चर्य वाटू लागले. स्वामी ते पाहून प्रेमाने भारून गेले. आजही श्री स्वामी महाराज त्याच पावन देहाने कार्यरत आहे. आपल्या भक्तांचा ते सर्वतोपरी सांभाळ प्रेमाने करत आहेत आणि पुढेही करतीलच. स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी असणार.
असणारच. श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधीची निर्वाणीची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. मी आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करते की आपल्या सर्वांचं घर परिवार सुखासमाधान आनंदात राहो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त खा, स्वामी नाम घेत रहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.